जिल्हा परिषद गटामधून रवी डावकर यांनी माघार घेतलेली आहे आणि आळे गटामध्ये आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे। आपल्यासोबत मयूर भाऊ आहेत। मयूर भाऊ, काय सांगाल, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, सॉरी रवी डावकर भाऊ, काय सांगाल, तुम्ही माघार घेतलेली आहे, सर माघारीचं कारण काय नेमकं? 10 मिनिटांनी बोलू आपण, 10 मिनिटांनी काय पण माघारीचं 10 मिनिटानंतर बोलू। बघा, ज्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे ते थोडेसे डिस्टर्ब वाटतायत, त्यांच्यावर दडपण आणलंय का, दबाव टाकला काय, हाही प्रश्न निर्माण होतो। नेताजी दादा, तुम्ही किंग मेकर ठरलेला आहात। पिंपळवंडी गटामधून मयूर पवार यांची माघार झाली, रवी डावकर यांची माघार झाली, आता मंगेश अण्णा सुटणार सुटले तिन्ही पण। काय दोघांना माघार गेलेलो, काय दबाव वगैरे? वाणी साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचा माघारीचा दिवस। या ठिकाणी अत्यंत जे काय सर्वांनी फॉर्म भरले होते, प्रत्येकाला इच्छा असते कार्यकर्त्यांना का आपल्याला संधी मिळावा, थोडंसं मागं पुढं होऊन जरी फॉर्म भरलेले असतील तर आज मी तिला आता जवळजवळ 3 वाजलेले आहे। आत्ताच या ठिकाणी जवळजवळ ज्या काही माघारी होत्या आळा-पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, त्या आता माघार झालेले आहे। तुम्ही म्हणता दबाव हा काही विषय नाही आहे। दादा, मला माफ करा, दबाव या अर्थाने शेजारी रवी डावकर आहेत, ते म्हणतात 10 मिनिटं जाऊ द्या, मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, त्याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा? नाही, 10 मिनिटं जाऊ दे म्हणजे आता बाबा मी आत होतो किंवा काय गोष्टी, आता हे सर्व काय असं काय नाही आहे। त्यांनी मोकळ्या मनाने त्यांची माघार घेतलेली। मयूर पवार यांनी सुद्धा माघार घेतलेली, आमचे रमेशजी पाडेकर यांनी सुद्धा संबंधित म्हणजे सगळ्यांनी विचार विनिमय करून बुवा। तुम्ही देव मानता? हा, देव मानता? कोणाला देव मानता का? देव आहे असं मानता का? हा, देव असल्याशिवाय जग चालले का असं वाणी साहेब? मग लोक शपथ घेतात, मळगंगा मातेची शपथ घेतो का हा टिंब लढणार आणि विजयीच होणार, माघारी घेतात? असं काय नाही एवढं बरं का, थोडंफार चालतं आता या गोष्टी। देवा मला माफ कर, मग देवच आहे शेवटी माफ करणारा। आपलं चुकलं तरी देवच माफ करतो ना, होत काय नाही याच्यात काय। चूक बोल देणे घेणे हा नियम आपला जगाचाच नियम, चूक बोल देणे घेणे। वाणी साहेब, तुम्ही जशी चूक बोल देणे घरी करता आमची, तसंच हे सगळं चालतं। आम्ही तुमची चूक बोल देणे घेणे समजून घ्या। एका सिनेमात मी असं पाहिलं होतं की मी जर निवडून आलो तर देवा तुला सोन्याची टोपी वाहील। देवाला वाटलं, पब्लिकला वाटलं खरोखर सोन्याची टोपी, त्यांनी लहान बाळाची टोपी काढली आणि देवाला अर्पण केली। तसं देवाची शपथ घेणारी माणसं माघार घेतात, मतदारांनी विश्वास ठेवायचा कसा? नाही वाणी साहेब, असं काय नाहीये। देवाची शपथ काय जरी काय असन, आता शेवटी तिथंच जाऊन परत बाटली मागून देवाची माघार घेतली आणि देवाने कौल दिला का चला आता लागा तयारीला। मंगेश अण्णा विरुद्ध आळेकर अशी लढाई होणार आहे? तसं काय नाही, आपल्याला हाय टाइम वाणी साहेब, आम्ही परत मुलाखत देईन, असं काय नाही। आळगाव हे काय सगळं आहे ना व्यवस्थित राहणार आहे। आता रवी डावकर तुमच्या पाठीमागं आहे, रवी डावकर तुमच्या पाठीमागं आहे, ते शांत झालेत का? अहो, ते शांत झाल्याशिवाय त्यांनी माघार घेतली। आपण त्यांच्याशी बोलूया। रवी भाऊ, काय तुमची प्रतिक्रिया? आता दादांनी सगळं सांगितलं वाणी साहेब तुम्हाला। तुमच्यावर असा काही दबाव वगैरे नाही, असं नाहीये। कसं आहे, राजकारणामध्ये काही गोष्टी पाळाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक अण्णा आणि शरददादा सोनवणे, शरददादांची होणारी घालमेल मी त्या 2-3 दिवसाच्या मीटिंग तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्याच वेळेला मी दादांना सांगितलं होतं किंवा सुरुवातीच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला मी विचारणा केली होती त्यावेळेला माझा मी निर्णय दादांपर्यंत ठेवलेला होता आणि अण्णा माझ्या पाठीराखे माझे अण्णा आहेत आणि दादा आहेत, तर दादांना आणि अण्णांना मी ते अधिकार दिलेले होते आणि त्या ताणाताणीमध्ये असणारं आता तालुक्याचं वातावरण आणि दादांचा असणारं स्ट्रेस याच्यामध्ये मी दादांना त्या दिवशी पहाटे तुम्ही होते त्या दिवशी दादांना आणि रामदेव साहेबांना बाजूला नेऊन मी सांगितलं होतं, दादा तुम्ही काय काळजी करू नका, या 2 मध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा, मी थोडासा 2 पावलं तुमच्यासाठी मी मागं घेतो। तर आज त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे मी माघार घेतलेली आहे। आता पाठिंबा आळ्याला का पिंपळवंडीला?
पक्षाला आता पाठिंबा धनुष्यबाणाला. धनुष्यबाण. अण्णा तुम्ही काय सांगाल? आता बऱ्याचशा घडामोडी घडल्या पिंपळवंडी, म्हणजे तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करत असताना तुम्हाला होम पिचवर खूप त्रास झाला. मयूर पवार शेवटपर्यंत माघारी घेत नव्हते, आनाभाका झाल्या. नंतर आता शेवटच्या क्षणी रवी डावकर यांनी माघार घेतली, मयूर पवार यांनी माघार घेतली. काय नेमकं तुम्ही कुठं कमी पडलात? एवढा असा बाका प्रसंग निर्माण झाला होता. नाही, आता तसं पाहिलं तर आता आमचा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा विचारता मतदारसंघ, त्यामुळे तिकीट मागण्यामध्ये स्पर्धा ही 100% त्याच्यामध्ये होतीच. परंतु एक सर्वानुमताचा निर्णय झाला होता की मंगेशांना काकडांना आता धनुष्यबाणाची उमेदवारी द्यायची. तर त्यावर दिल्यानंतर नाही म्हटलं तरी 2-3 जे उमेदवार होते यांनी जी तयारी केली होती, थोडंसं उद्रेक होणं हे साहजिक आहे. महाराष्ट्र पातळीवर आपण पाहतो, नगर परिषदापासून जिल्हा परिषदापर्यंत आपण पाहतो. पण तो उद्रेक शांत करण्यामध्ये आदरणीय शरददादांना यश आलेलं आहे. त्यांनी सर्वांची समजूत काढून प्रत्येकाला एक व्यवस्थित असं मार्गदर्शन करून प्रत्येकाच्या पाठी ताकद उभं करण्याचे त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हा तिढा हा चांगल्या पद्धतीने सुटलेला आहे. आलेला संधी मिळावी अशी अपेक्षा होती. 100% वाटतंच ना, परंतु शेवटी पक्ष नेतृत्व, पक्ष सगळ्या बाबी काही पॉलिसी ज्या असतात आणि त्या पॉलिसीप्रमाणे झालेलं आहे. आता विजयाच्या शुभेच्छा खिचकेतान धनुष्यबाण. खिचकेतान धनुष्यबाण त्यांना शुभेच्छा नेहमीच आहेत. कोणाला तुमच्या मित्रांना म्हणजे तुमच्या माझ्या मित्रांना शुभेच्छा आहेत, परंतु ज्यावेळेला पक्षाचे प्रसंग येतात तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा कधी पक्ष सोडलेला नाही. असे प्रसंग ज्यावेळेला आले आणि आम्ही सुद्धा आमचा पक्ष काही सोडू शकत नाही. या गोष्टींमध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला या निवडणुकीच्या रिंगणात आला, मला रवी चेअरमन असतील, अण्णा असतील किंवा माझे मित्रपरिवार असेल, दादा असतील, यांच्यामुळं मी तर प्रकाश ज्योतामध्ये आलो. खरं तर खूपसं इच्छा होती आणि प्रयत्नही होते. जर कधी तिकीट मिळालं असतं तर नक्की निकाल चांगला असता. पण आजही ज्या सहकार्यांनी, ज्या पाठीराख्यांनी एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या मुलाला थोडंसं उजवा कौल देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात कुठंतरी मी थोडासा कमी पडलो असेल. बघू भविष्यामध्ये. पण जेवढे माझ्याबरोबर होते, माझा मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, अण्णा असतील, रवी चेअरमन असतील, शरददादा असतील, नेताजी दादा असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. माझ्यावर प्रेम राहू द्या. काय होतं, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन अशी गोडधोड करणं सोपं नाही. राजकारण फार वरच्या लेवलला गेले. थोड्याशा काही गोष्टी तालुक्या पातळीवरच्या काढल्यामुळं संधी मिळाली नाही आहे, तितकंच करत. पण आजही आम्ही शरददादा, अण्णा आणि धनुष्यबाण बांधिलकी राहील. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही, इनकमिंग करावं लागलं. असं नाही आहे. मी त्याविषयी भाषणात सांगितलं का मंगेशांना जे लढत आहेत ते मागची इलेक्शन हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढलेले आहेत आणि आत्ताचे मी इलेक्शन हे उत्तर समजू शकतो, परंतु ज्या व्यक्तीनं शरददादा यांना आमदार करण्यामध्ये कुठंही सहभाग नसताना ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, 100% मी त्याच्याविषयी सांगितलं, भाषणातही सांगितलं की मयूर असेल किंवा रवी असेल हे आमच्या मुलासारखे आणि त्यांच्या पाठीशी कधी त्यांना संधी द्यायची, लंबे रस्ते गोड येते, हे काही इथं थांबणार नाहीत. तेव्हा कधी त्यांना संधी द्यायची, कुठं थांबायचं हे सांगणारे त्यांना वडील खिचणार तर आम्हीच. आदरणीय शरददादा असतील, आदरणीय नेतादा असतील, आदरणीय चेअरमन असतील, आम्हीच. त्यामुळे आम्ही त्यांना जिथं थांबायचं, जिथं थांबायला सांगतोय आम्ही त्यांना. आणि ते लंबे रस्ते घोडा असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावेळेला ते ही शर्यत प्रचंड वेगाने जिंकतील, एवढी काय खात्री आम्हाला. पिंपळवंडी गटामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांच्या मतदारसंघात काय होणार? बंडखोरी होणार का? रवी डावकर, मयूर पवार माघार घेणार का? वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होती, परंतु आज अखेर मयूर पवार, रवी डावकर यांनी माघारी घेतलेली आहे. नेताजी डोके, प्रसन्न डोके, आमदार शरद सोनवणे यांनी या कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये, माघारी घेण्यास लावण्यामध्ये सक्सेस झालेले आहेत. आता या मतदारसंघामध्ये मंगेश काकडे विरुद्ध विजय कुऱ्हाडे असा सामना होऊ शकतो. ज्या ज्या मंडळींनी माघार घेतलेली आहे, शरीराने माघारी जरी घेतली असली तरी ते मनाने दुखावलेले आहेत. भविष्यकाळामध्ये ते सक्रिय होत आहेत की गप्प राहतात हे भविष्यकाळामध्ये कळेल. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.